आपल्या ह्या आयुष्यामध्ये कोणत्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कधी समजेल, कुठल्या प्रसंगामुळे समजेल, हे सांगता येणं फार कठीण आहे. आणि पर्टिक्युलरली हे जे मेडिकल सायन्स वगैरे आहे, इथे तर एकूण आनंद आणि अज्ञानच, त्याबद्दल काही बोलायचंच नाही. मला आठवतं आमच्या लहानपणी जरा काही झालं की डॉक्टर लोक सांगायचे कॅल्शियम कमी आहे. तर कॅल्शियम कमी आहे ह्या शब्दावरती डॉक्टर लोकांचं 5-10 वर्ष बरं चाललं. त्यानंतर बी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी हा शब्द फार लोकप्रिय झाला. जरा काही झालं, डोळे सुजले, तोंड आलं की बी कॉम्प्लेक्स कमी आहे, दुसरं काही नाही. त्याच्यावर काही दिवस गेले आणि ह्या डॉक्टर लोकांना काही काही वर्षानंतर काही काही शब्द मिळतात हो. नंतर मग इन्फेक्शन हा शब्द रूढ झाला. मग इन्फेक्शन आहे असं फक्त ते बोलायचे. आता आणखीन पुढचा टप्पा सांगतो. आता जर डॉक्टर असं म्हणाले की इन्फेक्शन आहे, आपण जर त्यांना असं म्हटलं पण डॉक्टर मी उघड्यावरचं अन्न खाल्लं नाही किंवा शिळं खाल्लं नाही किंवा भलत्या ठिकाणी पाणी प्यायलो नाही, मग ते म्हणतात अहो हे व्हायरस इन्फेक्शन आहे. आणि व्हायरस इन्फेक्शन म्हणजे काय, तर तुम्ही तिथे जायची गरज नाही, ते तुमच्याकडे येतं. तर हे सगळं सांगून सुद्धा मला व्हायरस म्हणजे काय याचा अर्थ समजला नव्हता. तो एका प्रसंगी समजला. आम्ही आमच्या चाळीतली जागा सोडली आणि मुंबईमध्ये फ्लॅट मिळाला म्हणून फ्लॅटमध्ये राहायला आलो. तर त्यावेळेला सगळ्यांना जे करावं लागतं ते कुठला तरी ट्रक वगैरे शोधायचा आणि सामान हलवायची व्यवस्था करायची. त्यावेळेला मला त्या सोसायटीत राहायला गेल्यानंतर व्हायरस म्हणजे काय हे समजलं. काय झालं तुम्हाला सांगतो. सामानाच्या ट्रकमधला शेवटचा डाग हमालाने आमच्या खोलीत टाकला. सदरा मळलेला, त्याने वरच्या खिशामध्ये हात घातला. आधी विड्यांचं बंडल काढून बाजूला ठेवलं. पाठोपाठ काड्याची पेटी काढली आणि काळ्या पडलेल्या घामेजलेल्या हातानं त्याने एक चुरगळलेला कागद आमच्यासमोर टाकला. साहेब, सही लिहा, सही. क्विक ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची ती पावती, ठराविक पद्धतीनं छापलेली. पुढच्या बाजूला बिल आणि मागच्या बाजूला सूचना, त्याही ठराविक, सगळं ठरलेलं असतं ते. सामान हरवल्यास कंपनी जबाबदार नाही. नंबर 2, ट्रकला अपघात झाल्यास कंपनी जबाबदार नाही. आणि कहर सांगतो की ह्या दोन सूचनांच्या नंतर त्यांनी संपूर्ण शब्द छापायचे सुद्धा कष्ट घेतलेले नव्हते. म्हणजे हमालाबरोबर भांडण झाल्यास कंजना, हे कंपनी जबाबदार नाही. प्रवासात कपाटांची, ट्रंकांची हँडल्स किंवा कड्या तुटल्यास कंजना. वेळेपेक्षा ट्रक लवकर किंवा उशिरा पोचल्यास कंजना. 3ऱ्या मजल्यापर्यंत हमाल फुकट सामान चढवतील. नंतरच्या प्रत्येक पायरीस 10 नये पैसे आकार जास्त. सामान वर चढवताना जिन्याचं नुकसान झाल्यास कंजना. अरे मी इतकं जाम तडकलो, कंपनी जबाबदार आहे कशाला. अर्थात या कंपनीला दोष देण्यामध्ये काही अर्थ नव्हता. एकूण सगळे आपल्या देशाचं चित्र पाहिल्यानंतर मला असं वाटून गेलं की कंपनी जबाबदार नाही हे आपलं राष्ट्रीय स्लोगनच आहे, की कोणी कशालाही जबाबदार नसतो. अनाउन्समेंट्स करून सुद्धा धान्य न मिळतं, रॉकेल न मिळणं, कंजना. 8वं जे काय कलम होतं ते मात्र जरा चांगलं होतं. हमालाला बक्षिसी देऊ नये. काय रे, सही कुठे पाहिजे. ते सामान नीट पोचलंय, छापलंय नवं का, त्याच्या खाली म्हणजे सामानाखाली ठोका. तेवढ्यात सुमन बाहेर आली. अहो सही करू नका, 3ही कपाटाच्या कड्या तुटलेल्या आहेत. आता मी काही बोलणार एवढ्यात हमालाने माझ्या हातनं पावती काढून घेतली आणि 4थ्या सूचनेवर बोट ठेवून तो सुमनला म्हटला, ये जरा वाचा, वाईच वाचा. आता वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. मी मुकाट्याने सही केली. मला वाटलं तो जाईल, पण तो उभा. आता काय पाहिजे. साहेब बक्षिसी. मग मी पटकन पुढे झालो आणि शेवटचं कलम दाखवलं, बक्षिसी देऊ नये. तो म्हणला, आता साहेब वाचाय येतं तर हमाल कशापायी झालो असतो. मग मी त्याला ते वाक्य वाचून दाखवलं. त्याबरोबर विडी शेलगावात तो खो 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 हसतच सुटला. हसायला काय झालं. आता साहेब गाडी मंदी बी लिवत्यात का नाही. शरीराचा कोणचा बी भाग बाहेर काढू नका, पण माणसं काढल्या वाचून राहतात काय.
छापायचं असतं, बक्षिसी देऊ नका म्हणून. त्याला मी जाम चिडलो आणि त्या सगळ्या झटापटीमध्ये तोंडातून हरामखोरा शब्द गेला आणि चक्क आमचं भांडण जुंपलं. कॉलनीचे 3 गुरखे धावून आले म्हणून तो हमाल गेला. नव्या कॉलनीतल्या नव्या जागेचा हा असा मुहूर्त. हमाल गेला, मी सामानाकडे पाहत राहिलो. अरे जुन्या जागेत आपण किती सामान ठेचून भरलं होतं ह्याची कल्पना प्रत्येक वस्तूने आपलं निराळं अस्तित्व दाखवायला सुरुवात केल्यावर मला आली. काय आवरावं सालं कळेच ना. डाळ, तांदूळ आणि गहू हे तिन्ही एकत्र झालं तर गहू बाजूला सुरुवात करावी का डाळ का तांदूळ हे जसं कळणार नाही तशी अवस्था. तेवढ्यात दार वाजलं. उघडलं. कॉलनीच्या गुरख्याने एक चिठ्ठी दिली. चिठ्ठी टाईप केलेली होती. आपण आज कॉलनीत आलात, अभिनंदन. आपलं इथलं वास्तव्य सुखप्रद हो. आपला दिगंबर छत्रे. छत्रे कौन रे? साहब वो सामने सुजाता बिल्डिंग में 6 माले पर रहता है. त्यानं ठीक आहे म्हणून सांग. गुरखा गेला. सुमन बाहेर आली. अहो त्याला थांबवा. कशाला? बाथरूममध्ये पाणी नाही आहे. मी लगेच त्याला हाक मारली. साहब पानी 6 बजे आएगा, ऊपर की टाकी रिपेअर हो रही है. अहो ब्लॉकमध्ये आल्यानंतर तरी पाण्याची बोंब थांबेल असं वाटलं होतं, पण आज मात्र पहिल्या दिवशी बादली आणि भिक्षांदेही हेच नशिबात होतं. मुकाट्याने बादली घेऊन खाली आलो. बागेला पाणी घालण्याकरता जो सार्वजनिक नळ असतो त्याची आराधना केली. बादल्या घेऊन निघालो. पुन्हा गुरखा आणि एक चिठ्ठी. सामान पोचवणाऱ्या हमालाने आपल्याला जो मनस्ताप दिला ते ऐकून वाईट वाटलं. अशिक्षित म्हणणारी माणसं माजलेली आहेत. सध्याची राजयंत्रणा त्याला जबाबदार आहे. 4 वाक्य सरळ न बोलता येणारी माणसं आज नगरसेवक होतात, आरेरावीने वागतात. असो, तो स्वतंत्र विषय आहे. आपल्याला त्रास झाला, वाईट वाटलं. आपला दिगंबर छत्रे. अरे बाबा त्याला ठीक आहे म्हणून सांग. मी 4 बादल्या पाणी आणून टाकलं आणि दमून चक्क जमिनीवर भारतीय बैठक ठोकली. पुन्हा बेल, गुरखा आणि चिठ्ठी. नवीन जागेत आल्याबरोबर आपल्याला तळमजल्यावरनं पाणी भरावं लागलं हे पाहून वाईट वाटलं. असं व्हायला नको होतं. दिगंबर छत्रे. अरे मी उठलोच चिठ्ठी वाचून. ए सुमे माझा शर्ट आण. अहो पाणी भरताना भिजला नाही का? बरं दुसरा आण. ट्रंकेतनं काढायला हवा. काढ. मी त्या चिठ्ठीवाल्याकडे जाऊन येतो. तेवढ्यात गुरखा म्हणला, साहब 2 घंटे के बाद आना, लिफ्ट को ऑइलिंग हो रहा है. त्या दिवशी पण 4थी चिठ्ठी जर आली असती ना तर 6 मजल्यांची पर्वा न करता मी सरळ दिगंबरला भेटायला गेलो असतो. रात्रीपर्यंत आवरावरी आवरावरी आणि आवरावरी. सगळं स्थिरस्थावर व्हायला महिना तर नक्कीच लागणार होता. आज झोपण्यापुरती जागा स्वच्छ करून आम्ही झोपलो. सकाळी दार वाजलं. म्हटलं पुन्हा छत्रे की काय? तर समोर एक अनोळखी गृहस्थ. नमस्कार करतो. म्हणला, मी डांगे, खालच्या मजल्यावर राहतो. तुम्ही नवीन आलेले आहात, ब्रेकफास्टला या म्हणून सांगायला आलोय. डांगे साहेब तुम्हाला कशाला त्रास? तसं काही म्हणायचं नाही. आटपलं की या, वाट पाहतोय. कुणीतरी आमंत्रण द्यावं असं वाटतच होतं. आम्ही गेलो. मग एकमेकांचा परिचय वगैरे. त्यानंतर माणसं चांगली होती. गप्पा रंगल्या. तेवढ्यात गुरखा आणि चिठ्ठी. डांग्यानी चिठ्ठी वाचली आणि मला दिली. हे वाचा. आता हा नमुना तुम्हाला कॉलनीत भेटणार आहे. छत्रे ना, काल 3दा भेटला. मी डांग्यांची चिठ्ठी हातामध्ये घेतली. त्या चिठ्ठीवर छत्रेचा निरोप. काल संध्याकाळी आपण बस स्टॉपवर थांबला होतात. लांबलचक रांग होती. मी तेव्हा टॅक्सीतून गेलो. जागा नव्हती म्हणून टॅक्सी थांबवली नाही. तुम्ही पाहिलं असेल आणि तुमचा गैरसमज झाला असेल म्हणून क्षमस्व. दिगंबर छत्रे. हा गृहस्थ कोण आहे हो आणि काय करतो तरी काय? सेंट्रल रेल्वेत आहे, बोरीबंदरला असतो. छानदिष्ट आहे का? छानदिष्ट जबरदस्त. चिठ्ठ्यांचा सारखा सपाटा चालू असतो. सगळ्यांना पाठवतो. अहो सगळ्यांना हो. घरी कोणी बोलत नाही. एकुलता आहे. आणि दुसरं म्हणजे घरचे श्रीमंत आहेत. नोकरी गंमत म्हणून. तिथे सुद्धा काय करतो कोण असतो. घरी आहे तरी कोण कोण? काय वडील आणखी नाही. वडिलांची भायखळ्याला एक मोठी टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट आहे. 60 मशीन्स आहेत. शॉर्ट हँड टायपिंग शिकवतात. सायक्लोशलिंगची कामं करतात. हे चिरंजीव पहिल्यांदा तिथेच होते. आता 3 वर्षापूर्वी रेल्वेत गेलेत. बायको लग्न व्हायचं आहे अजून. डांग्यांचे आभार मानून आम्ही घरामध्ये.
त्यानंतर 2 दिवसांनी चिठ्ठी, आपण कॉलनीत प्रथम येत आहात, परिचय व्हावा, नंतर तो दृढ व्हावा ही इच्छा, त्यासाठी आपण चहापानास यावे, वेळ पुढील प्रमाणे, सोय तुमची. आणि त्याच्यानंतर पुढे सोमवार सकाळी 7 ते 8, मंगळवार संध्याकाळी 6 ते 7, बुधवार सवड नाही, गुरुवार सकाळी 9 पर्यंत केव्हाही, शुक्रवार शनिवार नंतर कळवतो, रविवारी संपूर्ण दिवसात केव्हाही, दुपारी 1 ते 3 वामक उक्षी, ती वेळ टाळावी. दिगंबर छत्रे. मी मग जरा गंमत करायचं ठरवलं. मी कागद ओढला, आणखीन लिहिलं. सोमवारी 7:30 वाजता, मंगळवारी 6:15 वाजता, गुरुवारी 8 वाजता, रविवारी 9 वाजता आणि शुक्रवार शनिवार तुम्ही वेळ कळवल्यावर रोज येतो. परिचय होईलच, पहिल्या चहापानाच्या वेळेला तो होईल आणि नंतर नंतर जास्त दृढ होत जाईल. माझ्या निरोपावर पुन्हा त्याची चिठ्ठी अवश्य. गंमत म्हणजे मी एकही दिवस जाऊ शकलो नाही. अहो, जाग आल्यापासून कोलमडून पडेपर्यंत घर रंगवण्यापासून इतकी कामं होती, त्यात जागा बघायला येणारी माणसं. कारण मी गेलो नाही एवढं खरं. रविवार संपला आणि सोमवारी चिठ्ठी. 8 दिवस वाट पाहिली. चहापान म्हणजे निव्वळ चहा दिला जात नाही. रीत म्हणून काही ना काही खायला द्यायची पद्धत असते. तयारी करतो, ते सर्व वाया गेलं, वाईट वाटलं. दिगंबर छत्रे. मग गुरख्याबरोबर मी क्षमस्व एवढीच चिठ्ठी पाठवली. आज कामावर जायचा पहिला दिवस. ऑफिसातनं घरी आलो आणि मग मात्र इतर कुठलंही कारण न सांगता, स्वतःच्या घरी न येता मी सरळ छत्रेकडे गेलो. सुमन सकट. छत्रे आहेत? कोणते? दिगंबर छत्रे. आत्ता येईल या. आम्ही आत गेलो. सुमनने आपणहून ओळख करून दिली. तुमची 4-5 दिवस वाट पाहिली आम्ही, दिगंबरच्या मातोश्री म्हणाल्या. आम्ही गप्प राहिलो. मग त्याच पुढे म्हणाल्या, आमचा दिगंबर की नाही जरा विचित्र आहे. त्यानं एकदा मनावर घेतलं की घेतलं. मी त्याला रोज म्हणत होते, अरे बाबा त्यांना जमलं म्हणजे येतील. नाही, आमचंच चुकलं, कारण त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिला होता. हो, ती त्याची नेहमीची पद्धत आहे. तो म्हणतो इतकं करून लोकांना जसं वागायचं असेल तसं त्यांनी वागू दे. आम्ही गप्प. बाईसाहेब आत गेल्या, मी बाहेरच्या खोलीत आणि मग खोली बघत राहिलो. 4 घरातून बाहेरच्या खोलीत जे सामान असतं तसं याही घरामध्ये होतं. वेगळे पण कुठे तर एका बाबतीमध्ये. टेबलावर 2 मोठे टाईपरायटर्स, दोन्ही मराठी होते. या टाईपरायटर्सच्या जीवावरच दिगंबर महाराज अनेकांना संदेश पाठवत असणार. शेजारी एक फाईल, मी ती सहज उघडली बरं का, तर त्यामध्ये सगळ्या ऑफिस कॉपीज होत्या. त्याच्यावर चालू महिना, तारीख वगैरे तपशील. मला आजवर जेवढ्या चिठ्ठ्या पाठवल्या त्याच्या कॉपीज मला पुन्हा वाचायला मिळाल्या. बहुतेक 90% चिठ्ठ्यांच्या समोर नो रिप्लाय असे शेरे होते. मी शेजारचं कपाट उघडलं. त्या शेजारच्या कपाटात कोऱ्या कागदांचे गठ्ठे आणि मग चाहूल लागली म्हणून भरकन कपाट लावून टाकलं. दिगंबर छत्रे बाहेर उभे होते. या, आज मी तुमचं स्वागत करतो तुमच्या घरात येऊन. आज सवड सापडली म्हणायची असं म्हणत तो सरळ पहिल्यांदा टाईपरायटरकडे गेल्या. मातोश्री म्हणल्या, अरे दिगंबर, अर्धा पाऊण तास तुझं टायपिंग राहू दे. आई, एवढी अर्जंट चिठ्ठी पाठवतो, मग गप्पा आहेतच. त्याने कोणाला तरी चिठ्ठी पाठवली आणि मग तो आमच्यामध्ये आला. मग प्राथमिक गप्पा, अवांतर चौकशा, हे सगळं एक गोष्टी झाल्या. त्यानंतर पुन्हा कधी भेटायचं, मग तुम्ही आमच्याकडे कधी येणार याच्यावर चर्चा. घरी आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी चिठ्ठी. प्रेमपूर्वक नमस्कार. काल आपण उभयता येऊन गेलात, आनंद वाटला. काल इतर टायपिंगची कामं जास्त असल्यामुळे आपल्याशी गप्पा मारण्याचा आनंद फार काळ लुटता आला नाही. क्षमस्व. पुन्हा आगाऊ ठरवून भेटूया. दिगंबर छत्रे. अरे हा काय येडपट आहे का माणूस का? अगं काल ओळख झाली, आज चिठ्ठी कशा करता? पाठवे नका, तुम्हाला वाचायला काय फार कष्ट होत आहेत का? अर्थात मी काही बोलू नये. पेपर उघडला आणि कुठली नवीन जीवनावश्यक वस्तू गायब झाली आहे हे शोधायला लागलो. चिरंजीव दिगंबर छत्र्यांच्या चिठ्ठ्या येतच राहिल्या. त्याला कॉलनीतल्या बातम्या देखील कोण कोण पुरवायचं कोणास ठाऊक. नवीन ब्लॉकमध्ये राहायला गेल्यावर लॅचकीची सवय नसते. मग सर्वजण बाहेर आणि किल्ली आत. हा प्रकार म्हणजे एक कंपल्सरी प्रकार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं, की पहिला प्रश्न आवश्यक, इतर 8 गोंधळ कुठलेही तसा. आमचंही तेच. आम्ही 4 तास बाहेर लटकलो
नंतर शेजारच्या कार्लेकरांनी काहीतरी केलं, दार उघडून दिलं, आम्ही आत आलो, सगळ्या खोल्यात दिवे लावले आणि 5 मिनिटात चिठ्ठी, किल्ली आत, तुम्ही बाहेर. तुमचा खोळंबा होऊन जो मनस्ताप झाला त्याबद्दल वाईट वाटलं. दिगंबर छत्रे. तुझ्या नव्या कॉलनीमध्ये एक छत्रे नावाचा कोणी लग्नाचा पोरगा आहे करे? ऑफिसातल्या सहकार्याचा प्रश्न आला आणि मी विचारत पडलो की साला हो म्हणावं का नाही बोलावं. बरं, खोटं बोलायची सवय पटकन नसल्यामुळे मी हो म्हणालो. त्याबरोबर त्याने खुर्ची पुढे ओढून घेतली. माहिती सांगतोस का? खास माहिती काही नाही, पण वडिलांचा धंदा आहे, पैसा बऱ्यापैकी असावा, त्याशिवाय त्याला सेंट्रल रेल्वेत नोकरी आहे. बाकीची काही माहिती नाही. आणखीन माहिती मिळवशील का? हो, मी प्रयत्न करेन. संध्याकाळी बायकोकडे हिशोब म्हणजे विषय काढला. ती पटकन म्हणली, हा तिच्या, तुम्हाला हवी तेवढी माहिती मी देते, असं म्हणत ती उठली आणि तिने सायक्लोस्टाईल केलेले 2 ताव माझ्या हातात ठेवले. संपूर्ण दिगंबर छत्रे तिथे अवतरलेला होता. नाव दिगंबर विश्वनाथ छत्रे. नावाबद्दल विशेष माहिती, दिगंबर हे पाळण्यातलं नाव नव्हे, प्रचारात पडलेलं नाव. पाळण्यातलं नाव राजेश. माझी सौभाग्यवती भावी जी कोण असेल तिने राजेश, राजू, राज काहीही म्हणावं. दिगंबर नावाला बिचकू नये. वडिलांचं संपूर्ण नाव विश्वनाथ गंगाधर छत्रे. वडिलांचा व्यवसाय टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट. मासिक उत्पन्न 4 ते 5 हजार. कुटुंबातील व्यक्ती मी, माता आणि पिता. शिक्षण मॅट्रिकपर्यंत सरळ. पुढे 1 वर्षाकरता 2 वर्ष या गतीनं BA. वय 31 पूर्ण, वर 4 महिने. नोकरी सेंट्रल रेल्वे, जनता संपर्क. पगार सर्व मिळून 650 हातामध्ये येतात. व्यसन कोणतेही नाही. उंची 5 फूट 8.5 इंच. छाती 32 इंच, फुगवून 33.25. वजन 128 पाऊंड, कंसामध्ये लग्नानंतर वाढेल. ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह. आवड जनता संपर्क साधणे. वडिलांचा स्वभाव करारी पण प्रेमळ. व्यक्ती स्वातंत्र्याचे भोगते. हाताखालच्या माणसांकडून काम करून घ्यायची हातोटी, इतरांनी घाबरावं असा स्वभाव नाही. आईचा स्वभाव पाणी तेरा रंग कैसा या नमुन्याचा, पण होला हो करणारी नाही. सरळ स्वभावाच्या माणसाची तिथं लगेच जमतं. यात नवल काय? मुलीबद्दल अपेक्षा सरळ स्वभावाची असावी. तरतरीत देखणी असल्यास काळी सावळी पण गोरेकडापणाकडे झुकणारी असावी. मराठी इंग्रजी टायपिंग येत असावं. अहो, एका दमात ते सगळं वाचणं अशक्य होतं. मी पुढचा कागद वाचलाच नाही. हाऊसिंग बोर्डात जागा मिळवण्याकरता करावा लागतो तो अर्ध देखील एवढा मोठा नसतो. वाचलात? कसा बसा काय ग? असा फॉर्म तो प्रत्येक चौकशी करणाऱ्या माणसाला देतो. हो. मग किती स्थळं आली आतापर्यंत? स्थळं? हो का? वडिलांचं उत्पन्न जाहीर केल्यामुळे 2 वर्ष इन्कम टॅक्सवाली मंडळी येत होती आणि RH निगेटिव्ह हा दुर्मिळ ग्रुप असल्यामुळे हॉस्पिटलचे माणसं येतात. मी मुकाट्याने ते पत्रक आमच्या ऑफिसातल्या माणसाला नेऊन दिलं. पण गंमत अशी की जनता संपर्काचं माझं हे कार्य एवढ्यावरच थांबेल ह्याची कल्पना नाही हो. म्हणजे किंवा संपणार नाही, संपेल काय, म्हणजे तसं होणार नव्हतं. कारण ते पत्रक पाहून आमचा दोस्त हापकून गेला. छत्रे नामक गृहस्थाला घरी भेटण्यापेक्षा ऑफिसात गाठावा असं त्याने ठरवलं. आता बोरीबंदरच्या ऑफिसात छत्रेला शोधायचं म्हणजे रिझर्वेशन क्लार्क तिकिटावर ज्या रेघा मारतो त्याचा अर्थ लावून स्वतःची सीट अचूक शोधणं एवढं बिकट होतं. गाडीचा नंबर कुठला, तारीख कुठली आणि सीट नंबर कुठला हे जो कोणी सांगू शकेल ना त्याला मी राहती जागा द्यायला तयार आहे. माझे पुण्याला जाणारे 3 मित्र हा पत्ता न लागल्याने झाशीला गेले. ते अजून आले नाहीत. ते अजून परत आले नाहीयेत. त्यामुळे मला पुष्कळदा असं वाटतं की अक्षर भिकार असून देखील जी मंडळी डॉक्टर होऊ शकत नाहीत ते सगळे रिझर्वेशन क्लार्क होतात. थोडक्यात म्हणजे त्या 5 मजली इमारतीत छत्रे कुलोत्पन्न दिगंबर सापडला नाही. एकाने तर छत्रे ना सर्कसवाले, अहो ते कुठले एवढे जगायला.
जगात सर्वात मूर्ख कोण हे रामदासांना माहिती नसेल तरी मला माहिती आहे की पत्ता शोधणारा माणूस मूर्ख मी सांप्रत मी. शेवटी फाटकावरती उभे राहणारे TC शोधायचे राहिले आणि तेवढ्यात दोस्त म्हणाला, अरे आपण गाढव होत रे सरळ. का? अरे DV छत्रे असं विचारायचं नाही, चिठ्ठीवाला छत्रे असं विचारूया. आणि गंमत म्हणजे चौथा TC एकदम प्रसन्न झाला. तो म्हणला, हॅ तिच्या असे नाकासमोर जा, मे आय हेल्प यू असा बोर्ड आहे ना. मध्येच दोस्त म्हटला, हो आणि त्या बोर्डाखाली कोणी नसतं त्याचं तिथे, हो तिथे तुम्हाला छत्रे सापडतील. आम्ही तिथे गेलो, खुर्ची रिकामी. संध्याकाळी घरी आलो आणि एकाएकी काय वाटायला लागलं कोणास ठाऊक, पाय गळून गेले, डोळे जड व्हायला लागले. सहज म्हणून थर्मामीटर लावलं तर 102 ताप. फ्ल्यू असेल असं मानून मेटॅसिन घेतलं, उपयोग नाही, रात्री झोप नाही. 1-2 करता करता ताप 7व्या दिवशी नॉर्मलला आला. कसला होता हे डॉक्टर बोलले नाहीत, फार विचारलं तेव्हा म्हणले व्हायरस इन्फेक्शन. ताप उतरला आणि छत्रेचं प्रेमपत्र. गेले 8 दिवस आपण आजारी आहात समजलं, वाईट वाटलं. आजारपणापायी आयुष्य किती विस्कटून जातं याची मला कल्पना आहे. दिगंबर छत्रे. मी घरातल्या घरात फिरायला लागलो आणि एके दिवशी नेहमी येते तशीच चिठ्ठी. आपल्या सोसायटीच्या सेक्रेटरीनं एका भैयाकडनं पैसे खाल्लेत आणि जिन्याखालची जागा त्याला इस्त्री करण्याकरता दिली आहे, याचा निषेध व्हायला हवा, भेटायला येऊ. मी या म्हणून निरोप पाठवला. त्या निमित्तानं तो माझ्या घरी आला. अवांतर गप्पांना सवडच नव्हती. जाताना म्हणाला, तुम्ही सध्या रजेवर आहात, सगळ्या सभासदांना एकत्र आणलं पाहिजे, माझ्या चिठ्ठ्यांना कोणी किंमत देणार नाही, तुम्ही सहकार्य द्याल? सांगा ना. तुम्ही रोज 4-4, 5-5 माणसांना पत्र पाठवा, मी गुरख्याला सांगून ठेवतो. विचार करतो. विचार करायलाच पाहिजे. आज एक भैया आला, उद्या एक केळीवाला येईल, परवा आणखीन बटाटे वड्यावाला येईल. सेक्रेटरीला फुकट इस्त्री करून मिळते असं? मग नाही, मग मात्र पत्र लिहायला पाहिजे सगळ्यांना, प्लीज एवढं करा. छत्रेचा विचार मला मनापासून पटला. मी पहिल्याच दिवशी 8 सभासदांना पत्र पाठवली. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी आणखीन काही, असं करत करत मी जवळजवळ 55 पत्र पाठवली. सभासद मख्ख होते. मी अजून जिना उतरत नव्हतो. 5व्या दिवशी छत्रेने पत्र पाठवून माझे आभार मानले. त्याच दिवशी दुसरी चिठ्ठी. आपल्या माणसांना एका पत्राने जाग येत नाही, सगळ्यांना रिमाइंडर्स पाठवा. दिगंबर छत्रे. त्यावर मी कळवलं, बाबा रे, 40-40, 50-50 पत्र पाठवायची म्हणजे वेळ फार जातो, मला अजून एवढी ताकद पण नाही आली. कॉमन नोटीस फिरवू? छत्रेने कळवलं, कॉमन नोटीसकडे दुर्लक्ष होतं. नोटीस न वाचता सह्या करणारी माणसं कॉलनीत आहेत. स्मरणपत्र मी सायक्लोस्टाईल करून पाठवतो, तुम्ही फक्त रिमाइंडर क्रमांक लिहा आणि खाली सही करा. दिगंबर छत्रे. मी चालेल म्हणून कळवलं. त्या भैयाचा बंदोबस्त मात्र व्हायलाच पाहिजे होता, कारण एका रात्री त्याने गाववाले जमवले. रात्री 2 पर्यंत त्यांनी वेड्यावाकड्या आवाजात भजनं गायली. घरातल्या घरात सगळे चिडले होते, पण सेक्रेटरीसमोर कोण काय बोलणार. मी मग रिमाइंडर्स मागून रिमाइंडर्स पाठवायला सुरुवात केली आणि एके दिवशी कमालच झाली. रजा संपली, कामावर गेलो. संध्याकाळी घरी आलो तर सुमननं घराची रचना बदललेली. 20-25 दिवस घर आजाऱ्यासारखं दिसत होतं, ते आता स्वच्छ आणि टवटवीत झालं. एका कोपऱ्यात पाहिलं तर फाडलेल्या कागदांचा ढीग. सुमे, हे काय आहे? छत्रे, स्मरणपत्रांचा गठ्ठा आला होता. फाडलास? ऑफकोर्स. का? कॉलनीत चक्कर टाका आणि लोक काय म्हणतात ते ऐका. काय झालं? लोक काय म्हणतात? लोक म्हणतायत पूर्वी इथे एकच येडपट छत्रे होता, आता 2 झालेत. कळलं? मला बाहेर तोंड काढायची सोय नाही राहिलेली. आणि मग मात्र मी तिच्याकडे बघत राहिलो. हे असं होईल याची मला कल्पना नव्हती हो. आणि तेव्हा मला समजलं की यालाच व्हायरस इन्फेक्शन म्हणतात.